नमस्कार। आजच्या व्हिडिओत आपण जुन्या कपड्यांपासून पायपुसणी कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। त्यासाठी आपण आपल्या घरात असलेले जुने कपडे असे कापून घ्यायचे आहेत। ह्या आयताकृती पट्ट्या आपण 3 घेणार आहोत आणि वेणी घालतो तशी वेणी घालून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला एका खिळ्याला अडकवणं फार महत्त्वाचं आहे की जो खिळा स्थिर राहील आणि अशी वेणी गुंफत जायचं आहे। जिथे कापड कमी पडेल तिथे पुन्हा दुसरी आयताकृती पट्टी ठेवून पुन्हा वेणी बांधत जायचं आहे। आपल्याला जवळजवळ अशा प्रकारे 7 ते 8 मीटर अशी वेणी घालत जायचं आहे। जर आपल्याला छोटं पायपुसणं बनवायचं असेल तर 4 ते 5 मीटर पुरेसे आहे। आपल्याला किती मोठं किंवा लहान पायपुसणं तयार करायचं आहे त्यानुसार आपल्याला ह्या अशा वेण्या तयार करून घेणं आवश्यक आहे। इथे तुम्ही रंगीबेरंगी कपडे सुद्धा वापरू शकता। आपल्याला आवडतील असे आपण कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतो। फक्त आपल्याला एक काळजी घेणं आवश्यक आहे। जर आपण सुती कापड वापरणार असू तर आपण पूर्ण डोरमॅटला सुती कापडच वापरायचं आहे। जर आपण पॉलिस्टर किंवा नायलॉन अशा प्रकारचे काही कापड वापरणार असू तर त्या कापडात पूर्ण पायपुसणी तयार होईपर्यंत एकच कापड प्रकार वापरणं हे महत्त्वाचं आहे। इथे आपण जवळजवळ 6 मीटर लांबीची वेणी तयार केलेली आहे। ती आता आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे एक लंबगोलामध्ये आपण वळवून घ्यायचे आणि शिवून घ्यायचे आहे। शिवताना आपल्याला अशा प्रकारे टाके घालायचे आहेत। आपल्याला जर गोल बनवायचं असेल तर आपण गोलाकार वळवत जायचंय। इथे आपण लंबगोल तयार करतो आहोत, त्यामुळे आपण अशा प्रकारे त्याचं शिवण करत आहोत। अशा प्रकारे आपण शेवटचं टोक येईपर्यंत शिवत जायचं आहे आणि पूर्ण जेव्हा आपलं शिवून होईल तेव्हा ते असं लंबगोलाकार तयार होणार आहे। प्रत्येक पट्टी ही शिवून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारचे रंगीबेरंगी पायपुसणी तयार होतात। या अतिशय टिकाऊ असतात आणि धुवायला सोपे आणि वापरायलाही आकर्षक। जुन्या कपड्याचा पुनर्वापर करण्याचा जो काही आनंद आहे तो आपल्याला मिळतो। आणि हे सर्व पायपुसणी जे आहेत हे पर्यावरणाला पूरक आहेत, इको फ्रेंडली आहेत। तर नक्की आपण अशा प्रकारे पायपुसणी तयार करा। धन्यवाद। स्पृहा हिंदू ह्या नावाचं चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।
आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.